डे 3 इन गोवा. एक नंबर. आम्ही आलो डोनापोलाला. सिंगमची शूटिंग झालेली ना तिथं. सिंगम 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 असं झालं. कोकम शेक थोडा ग्लीच झाला काय, थोडा ग्लीच झाला काय. सोडा कोकम सोडा प्यायला झालं काय. चला आता रूम चेंज केली. आता दुसरी रूमवरती आलो आम्ही. डे 3 इन गोवा. या बिंदच काही आम्हाला भेटायला इथशी S2 ला गाईस. तर आता आंघोळला धावली आणि डायरेक्ट आंघोळला रेडी पूलमध्ये आलो. 500 एकदम पूल आहे मस्त आहे की ना. आम्ही जेव्हा बघतो चौघांना बाकी कोणच नाही. मस्त आहे की 2 BHK घेतले एकदम ओके सेट, एकदम ओके सेट. मस्त आहे की तशी बसून चिल करू शकतो आम्ही बिंदास. चला काय आता ही गेली. आता मी पण जातो जरा. रे पवत थांब ना. चला तर काही आता मस्त की आंघोळ विंघोळ केली म्हणजे स्विमिंग पूलला माझ्या मस्ती केली. आता आंघोळ करून फ्रेश फ्रेश होऊन मस्त की चाललो. पहिले तर जेवायला चाललो. आता वाजले 1:30. पहले खाना खाने का फिर बाद में देखेंगे किधर जाने का किधर नाही. आम्ही तर बीचवर जाणार आहोत आणि तिथनं नंतर मग एक कॅफे आहे तिथशी. तर चला जाऊ मस्त की तिथं गेलो पुरं. आम्ही दोघं चाललो आता. असं काहीतरी आपलं रिसॉर्ट एकदम गाडी बादशाह. काहीच आपल्या कालचंच हॉटेल आलो. रिलॅक्स हॉटेल एकदम बादशाह हॉटेल आहे. मस्त चव एक नंबर आहे ना. आपला पनवेलचाच माणूस आहे म्हणजे मराठी आहे. एकदम बादशाह लागते. तर मागवलं आम्ही. बघू येतं का. 2 वाजलं. चला गाईस. तर आता एकदम ओके म्हणजे जेवलो आणि फुल जेवलो. एवढा बेकार पोट भरले ना. आणि हॉटेल आहे ना बाबा रिलॅक्स हॉटेल म्हणजे असं तोडत नाही. गोव्यात 500 हॉटेल म्हणजे रिलॅक्स हॉटेल असं मला वाटायला लागला. कारण की आम्ही काल पण आलतो आणि आज पण आलो. एक नंबर होतं. संध्याकाळच्या पण आम्हाला बोललो. मामा आपला ओळखीच झाले. आता डायरेक्ट घरचाच झाले मामा. तर आम्ही काय चिकन सुटेल काय मागवलेलं आपण. चिकन मसाला लॉलीपॉप क्रिस्पी पनीर क्रिस्पी एकदम फुल टॉप एकदम जेवढा टॉप होता. आता रिलॅक्स हॉटेल. आता आम्ही चाललो बीच वरती आणि बघूया बीच वरती काय विषय कसा काय असणार. थोडा ऑफर भेटेल. आमच्या ऑफर भेटेल. तर घराबिरात एक नंबर मला तर फुल आवडलेत. असं वाटतं इकडं जागा घेऊन इकडं जावं. ज्या आईला गोव्याचा होतो मी. गोवा करणे नको गोवा कर. आदेश गोवा कर. फुल फील आहे. फुल फील आहे. आता बीचवाले बीचवर काय विषय बघा कसा विषय केला का ना. गेम केले आम्ही. टेबल बघा कसं लावून ठेवले. अंजुना बीच ला. अंजुना बीच काय बीचवर चिल मारला. चिल एकदम मस्त की बाहेर झोपायला व्ह्यू एक नंबर. ओहो नाईस. फुल लाटा बिटा येतात वन साईड. आणि मी इथं झोपले खोली मस्त फील येतं. काय आवाज विवाज लय बरं वाटतं. सुकून काय तरच नाही. टेन्शन नाही असा विषय. काहीच तर आता सध्या आम्ही आलो डोनापोलाला. सिंगमची शूटिंग झालेली ना तिथं. सिंगम 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 असं झालेला. तिथंशी बघायला आले हो. आता इथं गाडी पार्किंग केली आणि जाऊन बघतो तिथं कसा काय विषय. आणि तुम्हाला पण दाखवतो कशी शूटिंग झाली ती. कुठं काय मारामारी झाली ती त्यामुळे जातो आता इथं. गाईस तर आता आम्ही आलो इथंशी बघू शकता. पब्लिक आहे एवढी म्हणजे कमी आहे डोनापोलाला. इथंशी सिंगमची शूटिंग झाली इथंशी. जर तुम्हाला माहिती नसलं तर तुला माहिती आहे मग खांबा उपटलेला इथं सिंगमने मारायला. मग मला बघते एवढंच माहिती आहे का. आमने अगर पत्थर पानी में फेंका तो कीचड़ हमारे ऊपर ही उडेगा असं बोलतो तो. आणि लगेच तो बारीक पोर येतं त्याच्या असं लगे बोलतो पाव मत जब आप गए तो मेरे मम्मी को ये लोग मार डालेंगे. एवढंच माहिती मला. बघू शकता वरती जाऊन बघतो आम्ही. थांबा जरा. गायच वरती आलो टॉपला. व्ह्यू बघा असला एक नंबर.
समुंदर समुंदर समुंदर, आय लव समुंदर. काय नजारा आहे नुसता. गाईज आता फुल तिथेची राडा बिडा घालून जरा फोटो बिटो काढून आता कोकम शेक, सॉरी कोकम सोडा, कोकम थोडा ग्लीच झाला गायच, थोडा ग्लीच झाला गायच. कोकम सोडा प्यायला झालं. हा वा क्रेझी, एकदम भाषा लागतं विषय गोल. ते आता आम्ही चाललो कुठं तर इथेशी आहे ना स्वच्छता बघा, स्वच्छता काहीच घाण नाही ना आपले घरं, नुसतं कुठं ना कुठं काही ना काही फेकतात. म्हणून मी बघा कपले तरी पण पाठी आणले, गाडीत जाऊन ठेवतो आणि डस्टबिन भेटला डस्टबिन टाकायला. एकदम स्वच्छता नीट अँड क्लीन आहे एकदम गोवा. गाईस तर चला आता चाललो आम्ही कुठं जायचं माहितीच नाही. जिथं चांगली जागा भेटेल तिथं थांबू आम्ही. आमचा विषय खोल पृथ्वी गोल. चला गाईस तर आता आम्ही मार्केटमध्ये आलो तर सामान घ्यायला, म्हणजे तिकडं सगळा करणं आलो फिरून मस्त चर्च बीच सगळा बघितला. आणि आता काय प्यायला घेतले, आपला दारूचा शॉक ना बोललो काय, पल्पी ऑरेंज बिरेंज आणि घरच्यांसाठी काजू बिजू घेतले. भेंडी 2,500चा काजू, 2,500चा काजू. तर काय चला आता चाललो आता रूमवरती जाऊ. आणि मम्मी त्यांचा फोन आलता, ती पण आल्या गोव्याला ना, तर त्यांना जरा बघू, जरा टाइम भेटला त्यांच्यावर जातो जरा. नाही तर बोल 3 कोंबडा आपल्याला बोलता आणि चिक्कन बिक्कन घेतले बोलतं. आयला बरं दहशत बरं तुमची बरं. त्यांच्यावर जरा भेटायला जातं बरं, जाऊन कस कोणी तो कोंबडं कच मोडी डायरेक्ट. तर जातो आता बघतो आणि रूम चाललो आता सगळ्यात पहिले तर, आणि नंतर बघू बाकीचा विषय काय नाही. गाईस तर रूम आलेलो आहे आणि तुम्हाला सकाळी रूम टूर द्यायचं विसरलो तर रूम टूर देतो जरा तुम्हाला. बघता असं काहीतरी आमचं लिव्हिंग एरिया आहे. तशी जरा बारबाजी काहीतरी नालकगिरी केले, पण जाऊ दे आमचा संबंध नाही त्याशी. मस्त गेलेले रे तशी. इथं बाथरूम आहे, किचन आहे आणि 2 या आहे बेडरूम आहे. आणि व्ह्यू तर 1 नंबर येत ना, पण आता काय व्ह्यू दिसणार आहे, सगळं काला काला दिसेल. सॉरी मीच दिसतंय. तर बस एवढंच आहे. ओके तर आता बघू जरा, भूक लागले. आम्ही पार्सल आणलं सगळं, दणका विषय डायरेक्ट. गाईस तर चला आता जरा चाललं मम्मी त्यांच्याजवळ भेटायला त्यांना. बघू गोव्याला लेवर लांब येऊन थोडीशी भेट करू. 5 किलोमीटर आमच्यापासून लांब आहे. तर आता सुजल आणि आम्ही दोघंच चाललो. आणि पेट्रोल पंप भरायच्या, मला पेट्रोल पंप भरून येतो, त्यांना भेटून पण येतो. हो काय विषय लिंगूड बीचवर आहे गाईस ते. आम्ही पण आलो त्यांना बघायला. आयलो गोवा नाव आहे ना, आयलो गोवा तिथेच थांबलेले. आम्ही चाललो त्यांना बघायला. चला भाऊ बोलतो काय बेला मागवले जर बसले बीच किनारे. आलोच बरं बघा फक्त मिनिटात. लोक जास्त टाईट वाटतं डायरेक्ट झोपले आपल्या बीचवरती, नादच ना वाटतं. आयलो गोवा जर कुठे थांबले जाऊ. जतीन बोलतो यो चड्डा पेन की ये. दाखवतो गाईस तर बागा बीचवर सॉरी कलिंगूड बीचवर आलो. आणि वन साईड फॅमिली भेटले. बघू एकदा मीटअप झाले डायरेक्ट. आकुर्ली वर्सेस आकुर्ली. संध्या काय विषय एकटाच मित्र म्हणजे दहशत तुझी फॅमिली बरोबर आहे. सगळी आहे चालली आता. ती कटारली आमच्यावर थांबलेली, आता ती चालली. आता आम्ही पण चाललो काजू खाई, आम्ही पण कल्टी मारतो. चला काहीच तर आता चाललो आम्ही मस्त की. बाय बाय आता सगळ्यांना. इब तर मस्त की ओके. मला सगळ्या फॅमिलीसोबत भेटलेलं आहे माझ्यासाठी थांबले खास, म्हणून आलतो. तर आता चाललो. आणि मम्मी पण घरची चालले भाई अक्कलकोटला. मम्मीला बिंदास जा, माझा आशीर्वाद पाठीशी आहे, टेन्शन घेऊ नको. एकटीच चालले जाऊ नये बरं. चला काहीच आलो आता आमच्या हॉटेलला 12 वाजायच्या आल्यान. आणि आता जाऊन मस्त की झोपतो. तर चला काय आजचा ब्लॉग हा इथंच संपतोय, कारण की आता जाऊन झोपणार आणि उद्या उठून जाणार पुन्हा या बीचवरती राडा करायला. तर चला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.